हे स्टुडंट चेक करा. आवाज येत आहे का? स्क्रीन शेअर होत आहे का? हो सर. ओके, ठीक आहे, चालेल. आवाज क्लिअर आहे, एकदा चेक करा. आणि मी जे स्क्रीन शेअर करणार आहे, दोन्ही स्क्रीन शेअर होतात का बघा, चेक करा. आता स्क्रीन दिसते का पहा तुम्हाला वर्डची, ऑल ऑफ यू? हो. हो सर. ओके, ठीक आहे, चालेल, चेक करा. सेकंड नंबर टॉपिक आहे कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इनटू लिमिटेड कंपनी. ओके, याच्यावरती 16 मार्क्ससाठी आपल्याला प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. त्यासाठी याची बेसिक गोष्टी आपण पहिल्यांदा क्लिअर करून घेऊ आणि त्यानंतर प्रॉब्लेम्स कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आहेत त्या संदर्भात माहिती पाहायची आहे आपल्याला. तर नोटबुकमध्ये चॅप्टरचं नाव लिहून घ्या, कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इनटू लिमिटेड कंपनी. कन्व्हर्जनचा अर्थ होतो रूपांतरण. ओके, कन्वर्ट करणे. पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था. आपल्याला माहित आहे भागीदारी संस्थेमधील भागीदारांची देणी लायबिलिटी कशी असते सांगा. कोणी सांगू शकतं लायबिलिटी कशी असते भागीदारांची सांगा? टू ऑल ऑफ यू. देणी कशी असतात? देता कशी आहे? अनलिमिटेड. संस्थेच्या असेट्स या कमी पडल्या जर संस्थेच्या लायबिलिटीज पे करण्यासाठी, तर उर्वरित जी अनसेटल्ड अमाऊंट आहे ती भागीदारांच्या वैयक्तिक प्रॉपर्टी मधून वसूल केली जाते. तर हा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे पार्टनरशिप फर्म मध्ये, की भागीदारांची लायबिलिटी अनलिमिटेड असते. से येस और नो ऑल ऑफ यू? से येस और नो? येस सर. ओके. येस. हा, आता आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की भागीदारी संस्थेमध्ये आणखीन एक ड्रॉबॅक आहे की भागीदारांमध्ये जास्तीत जास्त वेळा काय होण्याचे चान्सेस असतात? कॉन्फ्लिक्ट होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे थोडक्यात वाद प्रतिवाद होण्याचे चान्सेस असतात. ओके, आपसात भांडणं होण्याचे चान्सेस असतात त्यांच्यामध्ये. भागीदारांची लायबिलिटी कशी आहे? अनलिमिटेड आहे. भागीदारांमध्ये कॉन्फ्लिक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. भागीदारी संस्थेमधील आणखीन एक ड्रॉबॅक जर आपल्याला पाहायचा झाला, तर भागीदार जितके कॅपिटल इंडिव्हिज्युअली आणणार आहेत ती अमाऊंट इनसफिशियंट असेल जर आपल्याला आपल्या व्यवसायाला एक्सपांड करायचं असेल तर. से येस और नो? येस. हा, Yes, बिझनेस sir. जर पार्टनरशिप फर्मला असं वाटतं की बाबा आहे तो व्यवसाय आपल्याला एक्सपांड करायचा आहे, वाढवायचा आहे, त्याच्या आणखीन ब्रांचेस ओपन करायचे आहेत, तर व्यवसायाला साहजिकच कॅपिटल फायनान्सची आवश्यकता आहे. आणि इंडिव्हिज्युअल पार्टनर्स जे आहेत 2, 3, 4, 5 जे काय असतील ते इनसफिशियंट असतील की इतकं ह्यूज कॅपिटल व्यवसायामध्ये गुंतवण्यासाठी. इनसफिशियंट किंवा तितकी रिस्क घेण्यासाठी ते तयार असणार नाहीयेत. त्यामुळे भागीदारी संस्थेचं ते काय ठरवतात? कन्व्हर्जन करायचा आहे तो व्यवसाय कशामध्ये कन्व्हर्जन करायचा आहे ठरवतात? लिमिटेड कंपनीमध्ये. बघा, कशामध्ये? कशामध्ये? लिमिटेड कंपनी. हा, आता लिमिटेड कंपनीचा अर्थ काय होतो की याच्यामध्ये पहिलं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा. लिमिटेड कंपनी स्थापन करण्यासाठी तुम्हाला लिगली त्याची स्थापना करावी लागेल. कंपनी ऍक्ट 2013 नुसार त्याची स्थापना करण्यात येते. से येस और नो? कंपनी ऍक्ट येस. 2013 येस सर. पूर्ण डिटेल्स, पूर्ण रजिस्ट्रेशन प्रक्रियेतून आपल्याला जावं लागेल. त्यामुळं लिमिटेड कंपनीमध्ये लिमिटेड कंपनीला एक लिगल स्टेटस प्राप्त होतं. आणि कंपनी लिमिटेड जी आहे ती एक तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असू शकते किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी असू शकते. आता मुद्दा उपस्थित काय होतो की लिमिटेड कंपनीचे काही फायदे आहेत बाळांनो. फायदे काय आहेत की ह्यूज लेवलवरती कॅपिटल आपल्याला रेज करता येतं. आणखीन सर्वात बेस्ट याचा जर काही फायदा असेल तर जे कोणी मेंबर्स बनतील लिमिटेड कंपनीचे, जे शेअर होल्डर्स असतील त्या शेअर होल्डरची लायबिलिटी ही लिमिटेड राहणार आहे. से येस और नो? येस सर. येस. फर्स्ट वन इज दॅट आपल्याला ह्यूज कॅपिटल पाहिजे आहे तर लिमिटेड कंपनी इज द बेस्ट ऑप्शन. सेकंड वन जर बेनिफिट असेल तर काय आहे की जे कोणी शेअर होल्डर्स असतील कंपनीचे, जे कोणी मेंबर्स बनतील त्यांची लायबिलिटी लिमिटेड राहणार आहे.
याचा अर्थ काय होतो की समजून चला व्यवसायाच्या असेट्स या इनसफिशियंट असतील, पुरेशा नसतील व्यवसायाच्या लायबिलिटी पे करण्यासाठी, तर शेअर होल्डरच्या वैयक्तिक असेट्स मधून, वैयक्तिक प्रॉपर्टी मधून कोणत्याही स्वरूपाची असेट रिकवर्ड केली जात नाही कंपनीकडून. जो ड्रॉबॅक आपल्याला पार्टनरशिप फर्म मध्ये पाहायला मिळतो, तो ड्रॉबॅक इथे इलिमिनेट होतो. से येस ऑर नो? Yes. Yes, sir. ओके, डन. नाव आता मुद्दा काय येतो की ज्या वेळेला पार्टनरशिप फर्मचं आपण कन्व्हर्जन करतो कंपनी लिमिटेड मध्ये, तर होतं काय की एका अर्थी कंपनी लिमिटेड जी आहे ती टेक ओव्हर करत आहे कुणाला? पार्टनरशिप फर्मच्या ओल्ड बिझनेसला. पार्टनरशिप फर्मच्या ओल्ड बिझनेसला टेक ओव्हर करण्याचं काम कोण करत आहे? कंपनी लिमिटेड. से येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. म्हणजे पार्टनरशिप फर्मचा व्यवसाय कोण खरेदी करत आहे? कंपनी लिमिटेड. ओके, नाव आता मुद्दा काय येतो की आपल्याला हे कन्व्हर्जन करत असताना पार्टनरशिप फर्मचे सगळे जे काय अकाउंट्स आहेत ते क्लोज करावे लागतील. पार्टनरशिप फर्म बिझनेस आपल्याला क्लोज करावा लागेल आणि त्यानंतरच आपलं कन्व्हर्जन होईल कंपनी लिमिटेड मध्ये. त्यामुळे पार्टनरशिप फर्म आपल्याला पार्टनरशिप फर्म मध्ये रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट, कॅश और बँक अकाउंट, कंपनी लिमिटेड अकाउंट आणि कंपनी लिमिटेड जी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून पीसी देणार आहे असे अकाउंट्स तयार करावे लागतात. पहिली गोष्ट, पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन करायचं आहे कंपनी लिमिटेड मध्ये, तर आपल्याला करावं काय लागणार आहे याच्यामध्ये मी सांगितलं की पार्टनरशिप फर्म पहिल्यांदा व्यवसाय बंद करावा लागेल. पार्टनरशिप व्यवसाय कधी बंद होईल आणि कशा प्रकारे बंद करायचा आहे त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. ओके, डन. सो ऑल ऑफ यू, मी काही गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत, तुम्हाला समजलेत का पहा. पहिल्यांदा पार्टनरशिप फर्म मध्ये भागीदारांची लायबिलिटी कशी असते मी सांगितलं, अनलिमिटेड असते. भागीदारांमध्ये काय क्रिएट होण्याचे चान्सेस आहेत? कॉन्फ्लिक्ट क्रिएट होण्याचे चान्सेस जास्त असतात, वाद प्रतिवाद. आणि भागीदारांना जर व्यवसाय एक्सपांड करायचा असेल तर तितक्या अमाऊंट मध्ये कॅपिटल ते आणू शकत नाहीत. फायनान्सची आवश्यकता आहे. फायनान्स इज द ब्लड ऑफ ऑर्गनायझेशन. विदाउट फायनान्स बिझनेस कॅनॉट रन. त्यामुळे भागीदार काय ठरवतात की पार्टनरशिप फर्मला कन्वर्ट करूया कंपनी लिमिटेड मध्ये. मग एखादी नवीन कंपनी स्थापन होईल त्याच्या जागी, किंवा ऑलरेडी एक्झिस्ट असणारी कंपनी कुणाला टेक ओव्हर करेल? आहे त्या पार्टनरशिप फर्मला. कंपनी लिमिटेड मध्ये कन्व्हर्जन होणार याचा अर्थ होतो काय की कंपनी लिमिटेड कंपनी जी आहे तिचं अस्तित्व लिगली आहे. कंपनी ऍक्ट 2013 नुसार तिचं रजिस्ट्रेशन किंवा तिचं इनकॉर्पोरेशन असणार आहे. ती एक आर्टिफिशियल पर्सन आहे. आणि त्याचे बेनिफिट्स काय काय आहेत? तर एक पहिली गोष्ट, जे कोणी शेअर होल्डर्स असतील त्यांची लायबिलिटी कशी राहणार सांगा कंपनी लिमिटेड मध्ये? से येस ऑर नो? काय सांगा, लायबिलिटी कशी राहणार? Limited. लिमिटेड Limited. हा सगळ्यात बेस्ट आहे ऑप्शन. सेकंड वन याच्यामधला आणखीन एक जर बेस्ट काही बेनिफिट असेल तर ह्यूज फॉर्म मध्ये फायनान्स कॅपिटल हे उभा करता येतं, त्या माध्यमातून बिझनेस एक्सपांड करता येतो. ओके, आणि कंपनीला लिगली अस्तित्व प्राप्त होत असल्यामुळे कंपनी कधीही, आता पार्टनरशिप फर्म मध्ये पहा, एखादा पार्टनर रिटायर झाला, एखादा पार्टनरची डेथ झाली, किंवा पार्टनर्स मध्ये कॉन्फ्लिक्ट झाले तर पार्टनरशिप फर्म बंद केली जाते बाळांनो. तसं कंपनीच्या बाबतीत होत नाही आहे. चेअरपर्सन असेल, व्हाईस चेअरपर्सन असतील, किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधील कोणतीही व्यक्ती असू दे, कंपनी लिमिटेड मध्ये होतं काय की एखाद्या मेंबरची डेथ, रिटायरमेंट यामुळे कंपनीच्या अस्तित्वावरती काहीही परिणाम होत नाही, कारण की कंपनीचे मॅनेजमेंट जे आहे ते मॅनेजमेंट पूर्णतः सेपरेट आहे ओनरशिप पासून. आपण एखाद्या कंपनीचे शेअर होल्डर होतो म्हणजे आपण त्या कंपनीचे मालक होतो, तर आपली ओनरशिप त्या कंपनीमध्ये आहे. तर कंपनीमध्ये ओनरशिप किती असेल, आपण जितके शेअर्स धारण करतो तितकी ओनरशिप असते.
आता मुद्दा काय होतं की आता इथं बसून आपण जर रिलायन्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले बाळांनो, तर तुम्ही रिलायन्स कंपनीचे मालक होता समजून चला. किती शेअर्स खरेदी केले तुम्ही? 100 शेअर्स खरेदी केले. एका शेअरची किंमत किती आहे? 800 रुपये. तर रिलायन्स कंपनीच्या किती शेअर्सची तुम्ही मालक झाला सांगा कंपनीमध्ये? किती रुपयांसाठी मालक झाला? 100 शेअर्स तुम्ही घेतले. एका शेअरची किंमत 800 आहे. बोला लवकर, टू ऑल ऑफ यू. से समथिंग. 100 शेअर्स तुम्ही खरेदी केले. 800 800 रुपयाचा एक रुपये. शेअर्स आहे. किती रुपये झाले? 800. हा, बर. किती होत आहेत? बोला लवकर. 80,000 सर. हा, तर 80,000 इतपतच तुमची ओनरशिप त्या कंपनीमध्ये राहील बाळांनो. ओके. आता 80,000 इतपतच तुमची ओनरशिप राहणार आहे. कंपनीच्या इंटरनल मॅटर्समध्ये तुम्ही ओनर जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला सक्रिय सहभाग नोंदवण्याचा अधिकार नाहीये. तुम्हाला फक्त वोटिंग करण्याचा अधिकार आहे. बाकीचे सर्व जे काय ऑपरेशनल ऍक्टिव्हिटीज ज्या असतील, जे काय कामकाज असेल, ते पूर्णतः मॅनेजमेंट बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पाहत असतात. आणि त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची नियुक्ती कोण करतं? तर जे शेअर होल्डर्स आहेत त्यांनी वोटिंग राईट प्रमाणे त्यांना जो वोटिंग राईट मिळतो त्या पद्धतीने ते काय करत असतात? बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचं नियुक्ती करत असतात आणि हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कंपनीला चालवत असतात. कंपनीला जे अस्तित्व प्राप्त होतं ते परपेच्युअल सक्सेशन आहे. चिरंतन काळ टिकणारं अस्तित्व आहे. त्यामुळे हे कंपनीचे सर्वात बेस्ट 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 काय आहेत? बेनिफिट्स आहेत. दॅट्स वाय पार्टनरशिप फर्म बऱ्याच वेळेला कन्वर्ट केली जाते लिमिटेड कंपनीमध्ये. समजलेलं आहे का तुम्हाला? सांगा, बोला लवकर. येस सर. येस सर. काही गोष्टी समजल्या नाही की मला लगेच विचारायच्या, मी तुम्हाला काय करेन समजावून परत एकदा सांगेन. आता मुद्दा काय होतो की बाबा जे आपण डिस्कशन केलं, आता डिस्कशन मध्ये काय काय केलेलं होतं, काय नेमकं पार्टनरशिप फर्म काय आहे, त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत आणि वाय द पार्टनर्स आर डिसाइडेड टू कन्वर्ट देअर पार्टनरशिप फर्म इन टू लिमिटेड कंपनी. का निर्णय घेत आहेत पार्टनर्स पार्टनरशिप फर्म मध्ये कन्वर्ट होण्याचं? तर त्याचे काही नेसेसिटी किंवा ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदाच सांगितलेलं आहे रिक्वायरमेंट ऑफ लार्ज कॅपिटल. दिसतंय ना तुम्हाला स्क्रीनवरती? स्क्रीन शो होते की नाही बाळांनो? एकदा चेक करा. हो सर. ओके. हो. लार्जर कॅपिटल, ह्यूज कॅपिटल जर आपल्याला पाहिजे असेल तर पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन केलं जातं लिमिटेड कंपनीमध्ये. सेकंड आहे सेपरेट लिगल एंटिटी. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की पार्टनर्सनी घेतलेले जे निर्णय आहेत, पार्टनर्सनी घेतलेल्या निर्णयामुळे ज्या लायबिलिटी क्रिएट झाल्या आणि त्या लायबिलिटी पूर्ण पे करण्यासाठी व्यवसायाच्या असेट्स कमी पडत असतील तर वैयक्तिक मालमत्तेतून पैसे काय केले जातात? वसूल केले जातात. त्यामुळे अनलिमिटेड लायबिलिटी आहे. पार्टनरशिप फर्म आणि पार्टनर्सना सेपरेट कन्सिडर केलं जातच नाहीये पार्टनरशिप फर्म मध्ये. पण लिमिटेड कंपनीमध्ये काय होतं बाळांनो? बिझनेस आणि ओनरशिप, मॅनेजमेंट आणि ओनरशिप दोन्हीही काय कन्सिडर केले जातात? सेपरेट. आणि दोन्ही पॅरलेल काय होतात? चालतात. लीगल एंटिटी आहे म्हणजे कायदेशीर अस्तित्व आहे, कायदेशीर संस्था आहे. एखाद्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधील चेअरपर्सन, व्हाईस चेअरपर्सन, कुणीही व्यक्ती असू दे, त्याच्या डेथमुळे, त्याच्या रिटायरमेंटमुळे कोणत्याही स्वरूपाचं कंपनीच्या अस्तित्वावरती परिणाम होत नाही. नेक्स्ट वन, लिमिटेड कंपनी. लिमिटेड लायबिलिटी हे सांगितलेलं आहे मी. जर मी कंपनीमध्ये पैसे गुंतवले 80,000 रुपये रिलायन्स कंपनीमध्ये आणि ती रिलायन्स कंपनी इन केस जर लिक्विडेट झाली, बंद झाली, तर अशा परिस्थितीमध्ये त्या कंपनीमध्ये आपले गुंतवलेले जास्तीत जास्त 80,000 रुपये बुडतील. त्याच्या व्यतिरिक्त आपले पैसे बुडणार नाहीत. जर कंपनीच्या असेट्स काय पडल्या, कमी पडल्या, तर रिलायन्स कंपनी हे आपल्या घरी येणार नाहीयेत पैसे वसूल करण्यासाठी. म्हणजे आपली लायबिलिटी लिमिटेड आहे, जितके शेअर्स आपण धारण केलेले आहेत त्या अमाऊंट पर्यंत. से येस ऑर नो? येस सर. येस सर.
हा. आता मुद्दा काय उपस्थित होतो की सर मी 80,000 रुपयाचे शेअर्स घेतलेत आणि भरलेत मी कंपनी जवळ किती 60,000 रुपये आतापर्यंत. आता जर कंपनी बंद पडली तर किती रुपये वसूल करू शकते माझ्याकडून? तर जास्तीत जास्त किती शेअर्स धारण केलेत सांगा बघूया आपण. किती रुपये? 80,000. हा. 80,000. आणि भरलेत कंपनी जवळ किती सांगा? 60,000. 60,000. तर 60,000. कंपनीला आपल्याला किती रुपये भरावे लागतील सांगा अजून? 20,000. 20,000. हा, म्हणजे आपली लायबिलिटी लिमिटेड आहे आपण धारण केलेल्या शेअर्स इतपत. ओके, डन. नाव द नेक्स्ट वन, रिस्ट्रिक्शन्स. रिस्ट्रिक्शनचा अर्थ होतो मर्यादा. ओके, मर्यादा. रिस्ट्रिक्शन्स ऑन द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स. आता पार्टनरशिप फर्मच्या बाबतीत काय आहे पहा, पार्टनरशिप फर्मचं अस्तित्व कसं आहे, कमीत कमी 2 व्यक्ती एकत्रित आल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त किती पार्टनर्स असावे त्या संदर्भात कंपनी ऍक्ट मध्ये माहिती दिली, पार्टनरशिप ऍक्ट मध्ये नाही. तर कंपनी ऍक्ट मध्ये माहिती दिलेली आहे, जास्तीत जास्त पार्टनर्स किती असावे बाळांनो? 50 असतात. किती असतात? किती असतात? 50. 50. ओके, आता मुद्दा काय पहा, पार्टनर्सची संख्या लिमिटेड आहे, त्याच्यावर बंधन आहे. 51 नंबरचा पार्टनर व्यवसायात चालणार नाही. पण लिमिटेड कंपनीमध्ये तुम्ही ज्यावेळेला काय करता, कन्वर्ट करून घेता, त्यावेळेला पब्लिक लिमिटेड मध्ये किती मेंबर्स असावे त्याच्यावरती मर्यादा नाहीये. कितीही मेंबर्स, कितीही शेअर होल्डर्स असू शकतात, अनलिमिटेड आहे. पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करण्यासाठी कमीत कमी 7 व्यक्तींची आवश्यकता लागते, त्यांना आपण प्रमोटर्स बोलतो. आणि जास्तीत जास्त संख्या किती असावी त्या संदर्भात अनलिमिटेड आहे, मर्यादा नाही. हा एक बेस्ट काय आहे याचा पॉझिटिव्ह बेनिफिट आहे. से येस ऑर नो? Yes, sir. ओके. Yes, sir. आणखीन आहे टॅक्स बेनिफिट्स. कंपनी लिमिटेडला बऱ्याचशा वेळेला गव्हर्नमेंटच्या टॅक्स सबसिडीज वगैरे ते मिळत असतात, टॅक्स बेनिफिट्स मिळतात कंपनी लिमिटेडला कम्पेअर टू द पार्टनरशिप फर्म. नेक्स्ट वन, बेटर स्टेटस. पार्टनरशिप फर्म पेक्षा कंपनी लिमिटेडला बेटर स्टेटस आहे. बरेचसे बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कंपनीच्या स्टेटसनुसार काय करत असतात, लोन्स ऍडव्हान्सेस प्रोव्हाइड करत असतात ह्यूज अमाऊंट्स मध्ये. हे एक बेस्ट बेनिफिट प्राप्त होतो त्याचा आपल्याला. से येस ऑर नो ऑल ऑफ यू? Yes, sir. Yes, sir. आता एक्झामिनेशनला तुम्ही जाणार आहात, त्याच्यामध्ये 101% लक्षात ठेवायचं. 100% मी तुम्हाला सांगतोय, ही तुम्हाला नोट असणार आहे. कोणती सांगा? परचेस कन्सिडरेशन. याला पीसी म्हणतात. पहा, कंपनी लिमिटेड कुणाला खरेदी करत आहे, कुणाच्या व्यवसायाला खरेदी करत आहे, समजून चला. एबीसीच्या पार्टनरशिप फर्मला खरेदी करत आहे. आता एबीसी पार्टनरशिप फर्मला कोण खरेदी करतं? कंपनी खरेदी करते. तर कंपनी लिमिटेड त्या व्यवसायाची व्हॅल्युएशन करणार आहे. कंपनी लिमिटेड त्या व्यवसायाचं काय करणार आहे? व्हॅल्युएशन करणार आहे. व्हॅल्युएशन कशाच्या बेसवरती होतं? कंपनी पाहते किती असेट्स आपण घेतलेले आहेत, किती रुपयांचे असेट्स घेतलेले आहेत, त्यातून कुणाचे असेट्स घेतलेत? एबीसी फर्मच्या. त्यातून लायबिलिटीज किती मान्य केलेत भागवण्याच्या, कुणाच्या लायबिलिटीज आहेत बाळांनो? एबीसी फर्मच्या. याच्यामधील डिफरन्स जी अमाऊंट असेल तिला आपण काय म्हणतो? पीसी म्हणतो. से येस ऑर नो? Yes, sir. Yes. ओके. पहिल्यांदा कंपनी लिमिटेड ऑफर देणार आहे एबीसी ला की आम्ही तुमच्या या या असेट्स काय करतो? टेक ओव्हर करतोय, तुमच्या या लायबिलिटीज आम्ही पे करतो. तर असेट्स मधून लायबिलिटीज वजा करा, तुम्हाला परचेस कन्सिडरेशन मिळते. येस ऑर नो? Yes, sir. ओके. Yes, sir. आता डन. लक्षात ठेवा, पीसी हे काय आहे की पार्टनरशिप फर्मला टेक ओव्हर करत आहे कंपनी लिमिटेड आणि एक ऍग्रीड अमाऊंट देण्याचं मान्य करत आहे कंपनी लिमिटेड. कशाच्या बदल्यात? असेट्स टेक ओव्हर केल्या, लायबिलिटीज टेक ओव्हर केल्या, यामधील जी डिफरन्स अमाऊंट असेल ते. आता ही पीसी कॅल्क्युलेट करण्याच्या पद्धती आहेत. त्या पीसी कॅल्क्युलेट करण्याची पद्धत कशी आहे? तर इथं एक्झाम्पल एक मी तुम्हाला दिलेलं आहे, ते एक्झाम्पल काय आहे बघा. इफ द पर्चेसिंग कंपनी, जी खरेदी करणारी कंपनी आहे, ती ऍग्री होते, सहमत होते टू टेक ओव्हर द फर्म ओनली असेट्स. काय टेक ओव्हर करायचं मान्य करते पहा? फक्त असेट टेक ओव्हर करणार आहे. तर टोटल ऑफ ऍग्रीड व्हॅल्यू काय कन्सिडर करण्यात येईल? ज्या असेट्स टेक ओव्हर केल्या, लायबिलिटी टेक ओव्हर करत नाहीये, फक्त काय म्हणते?
कंपनी लिमिटेड की एबीसी फर्मला आम्ही तुमच्या लायबिलिटीज काय टेक ओव्हर करणार नाहीये, आम्ही फक्त तुमचे असेट टेक ओव्हर करतो आणि त्या असेटची जी ऍग्रीड व्हॅल्यू आहे, तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये बिल्डिंगची व्हॅल्यू कितीही असू दे, प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू कितीही असू दे, डेटर्सची व्हॅल्यू कितीही असू दे, परंतु आम्ही जी व्हॅल्यू ठरवत आहोत आत्ताच्या मार्केट व्हॅल्युएशन नुसार तितकी अमाऊंट तुम्हाला आम्ही देऊ. मग काही वेळेला असेटची व्हॅल्यू वाढू शकते, काही वेळेला असेटची व्हॅल्यू कमी होऊ शकते बाळांनो. से येस ऑर नो? Yes, sir. ओके. Yes, sir. मग आता एक्झाम्पल मध्ये काय म्हणलेलं आहे की परचेसिंग कंपनी ऍग्री होत आहे मशिनरी खरेदी करायला. किती रुपयाला बाळांनो? 35,000. ओके, डन. फर्निचर किती रुपयांना खरेदी करायला तयार होत आहे? 10,000. 10,000. स्टॉक किती रुपयांना? 20,000. 20,000. डेटर्स 20,000. 20,000. आणि पुढे काय म्हणतायत? सब्जेक्ट टू प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स ऍट 5%. म्हणजे डेटर्सची अमाऊंट किती आहे? 20,000. त्याच्यावरती तुम्ही काय करायचं आहे? 5% आरडीडी कन्सिडर करायचा, म्हणजे आरडीडी वजा करून 1,000 रुपये वजा होतील. किती रुपयाला टेक ओव्हर केले बघा डेटर्स? 19,000. डेटर्सचा अर्थ आपल्याला माहित आहे. डेटर्स म्हणजे असे कस्टमर ज्यांना आपल्या व्यवसायाने उधारीवरती मालाची किंवा सेवेची विक्री केलेली आहे, त्या कस्टमर कडून आपल्या व्यवसायाला पैसे येणे आहेत. मग बऱ्याच वेळेला काही कस्टमर आपले पैसे बुडवतात. मग ते जे काही पैसे बुडणार आहेत, परफेक्ट तर आपल्याला माहित नाहीये, पैसे बुडतील असं आपल्याला वाटतंय, त्याला आपण काय बोलतो? रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. काय बोलतो? रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. अशी 20,000 पैकी 5% रक्कम आरडीडी वजा करून घेण्यासाठी, वजा करून जी अमाऊंट येईल ती डेटर्स टेक ओव्हर करण्यासाठी तयार झालेली आहे कंपनी. ओके. गुडविलचे पैसे किती द्यायचं मान्य केलेलं आहे पहा कंपनीने? 10,000. आता फक्त असेट टेक ओव्हर केलेले आहेत, लायबिलिटीज काय टेक ओव्हर करत नाही. मग पीसी किती येईल ते आपल्याला पाहायचं आहे. मशिनरीचे 35,000 रुपये, फर्निचरचे 10,000, स्टॉक 20,000, डेटर्स 20,000 मधून 1,000 आरडीडी वजा केली, आउटरची अमाऊंट आली 19,000 आणि गुडविल किती येत आहेत? 10,000. टोटल करा याची किती होते पहा, चेक करून मला सांग. कॅल्सी वगैरे ओपन करून ठेवा बाळांनो. 35,000 प्लस तुम्ही कॅल्क्युलेशन करा, माझ्या कॅल्क्युलेशन वरती बसू नका बाळांनो, मला पेपर लिहायचं नाहीये. कॅल्क्युलेटर्स किंवा तुम्हाला स्वतःहून ते लिहिता आलं पाहिजे किंवा कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे, अतिशय महत्वाचं आहे. 94,000, सर. हा, बाकीचे पण पहा. सर्वांनी बोलायचं आहे, सर्वांसाठी ऑनलाईन क्लास आहे, सर्वांनी पार्टिसिपेट करायचं आहे. लेक्चर चालू असताना इच अँड एव्हरी कॉन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँडिंग करायचं आहे, नाहीतर इतरच तुमच्या काहीतरी गोष्टी चालू राहतील. पूर्ण फोकस करा, पूर्ण डेडिकेशन द्या. या टॉपिक वरती बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत. सर्वांना लक्षात आलेलं आहे का? या संदर्भात काही डाऊट असेल तर मला विचारू शकता. टू ऑल ऑफ यू. प्रज्ञा, अंजली देसाई, क्षितिजा पवार, सोन कांबळे, बोला. समजलेलं आहे का? ऍग्रीड व्हॅल्यू फक्त हो सर. टेक ओव्हर करण्यासाठी. समजले. ओके. आता पहा, दुसरी एक पद्धत आपण पाहतोय पीसी मध्ये. तुम्हाला परचेस कन्सिडरेशन समजून चला की एक 8 मार्क्स साठी पीसी कॅल्क्युलेट करा म्हणून सांगितलं तर ते कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे, किंवा पीसी वरती तुम्हाला एखादी नोट विचारली 4 मार्क्स साठी, तर हे जे काय मी तुम्हाला आता दिलेलं आहे त्याच्यामधले डिटेल्स तिथे टाकता आले पाहिजेत, समजावून सांगता आले पाहिजेत. अतिशय महत्वाचं आहे. आता दुसरी एक केस आहे ज्यामध्ये परचेसिंग कंपनी काय टेक ओव्हर करण्यासाठी मान्य होत आहे बघा. Assets and liabilities. असेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर करण्यासाठी मान्य होत आहे. आता वरील एक्झाम्पलच पाहूया आपण काय आहे. त्या वरील एक्झाम्पललाच ऍडिशन काय केलंय बघा, त्यांनी लायबिलिटी टेक ओव्हर केलेत. क्रेडिटर्स किती रुपयांचे टेक ओव्हर केलेत? 15,000.
15,000 आणि त्याच्यावरती डिस्काउंट किती मिळणार आहे आपल्याला वाटतंय सांगा क्रेडिटर्स वरती? 450. 3%. 3%. आता पहा 15,000 रुपये मधून आपल्याला किती रुपये वजा करावे लागतील? 3% ने 450. किती रुपयाला टेक ओव्हर केली नवीन कंपनीने पहा क्रेडिटर्सची अमाऊंट? 14,550. केली का? पहा मी अजूनही सांगतोय क्रेडिटर्स दिले आणि त्याच्यावरती प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट दिलेला असेल तर ती अमाऊंट डिस्काउंटची पर्सेंटेज काढून त्यातून वजा करायची. 15,000 वरती 3% कॅल्क्युलेट करा. किती होतील? 450. 450 वजा करून क्रेडिटर्स टेक ओव्हर केले कुणी? नवीन कंपनी. आणि बिल्स पेएबल किती रुपये टेक ओव्हर केली लायबिलिटी सांगा आपल्या फर्मची नवीन कंपनी लिमिटेडने? 10,000. 10,000. आता 10,000. 10,000. वरती आपल्याला माहित आहे टोटल असेट्स किती रुपयांच्या आलत्या आपल्या? किती रुपयांच्या आलत्या पहा? 94,000. 94,000. 94,000. त्यापैकी आता लायबिलिटीज वरच्या एक्झाम्पल मध्ये तर टेक ओव्हर केलेल्या नव्हत्या, या एक्झाम्पल मध्ये तर टेक ओव्हर केलेल्या आहेत. कोणकोणत्या लायबिलिटीज आहेत ते चेक करा. पहिली कोणती आहे? क्रेडिटर्स. हा, ते 450 रुपये वजा करून किती रुपयाला टेक ओव्हर केले ते पहा व्यवस्थित. 14,550. 50. आणि बिल्स पेएबल लायबिलिटी किती टेक ओव्हर केली? 10,000. कोण टेक 10,000. ओव्हर करत आहे? कंपनी लिमिटेड. मग कंपनी लिमिटेड सांगत आहे या लायबिलिटी आम्ही पे करू, तुम्ही पे करायची गरज नाही. कुणाला सांगते? पार्टनरशिप फर्मला, ज्याचा व्यवसाय टेक ओव्हर करत आहे कंपनी. तर लायबिलिटी कितीच्या झाल्या? 24,550. त्या वजा करा आपल्या 94,000 मधून. नेट असेट्स ज्या राहतील त्याला आपण पीसी बोलणार आहोत. किती येतात चेक करा. 69,450 येतात. म्हणजे हे काही नवीन नाही आहे, मी तुम्हाला चार्ट दिलेला होता अमॅल्गमेशन मध्ये. से येस ऑर नो? आपण घेतलाय चार्ट, त्या चार्ट प्रमाणेच आहे, याच्यामध्ये सर. वेगळं असं काही केलेलं नाही बाळांनो आपण. तो चार्ट घेण्या पाठीमागचं कारणही तेच होतं, कारण की तिथंही तयारी झाली पाहिजे आणि इथंही तयारी झाली पाहिजे. इथं नेट असेट टेकन ओव्हर घेत होतो आपण, इथं नेट असेट टेकन ओव्हरलाच काय बोललेलं आहे यांनी? परचेस परचेस कन्सिडरेशन. कन्सिडरेशन. हा, आता झाले दोन पद्धती. या तिसरी पद्धत आहे, कंपनी काय म्हणते माहिती आहे का? तुमच्या आम्ही असेट टेक ओव्हर करतो, तुमच्या आम्ही लायबिलिटी टेक ओव्हर करतो, ठीक आहे, पण त्याचं कॅल्क्युलेशन आम्ही करत नाही. आम्ही तुम्हाला एक काय करतो? लमसम अमाऊंट ठरवतो. आम्ही तुम्हाला एक इस्टिमेटेड अमाऊंट देतो. समजून चला आम्ही तुमच्या व्यवसायाला टेक ओव्हर केलं तर आम्ही तुम्हाला एक 4,50,000 रुपये देतो. कंपनी म्हणेल की बाबा आम्ही तुम्हाला एक लमसम अमाऊंट 4,00,000 रुपये देतो. मग याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचं कॅल्क्युलेशन झालंच नाही बाळांनो. या स्वरूपामध्ये आपल्याला कोणत्याही स्वरूपाच्या असेट्स घेऊन त्यातून लायबिलिटीज लेस करण्याची गरजच नाहीये, कारण की कंपनी लिमिटेड बोलत आहे डायरेक्टली की बाबा आम्ही काय करतोय, तुम्हाला एक लमसम अमाऊंट देतोय. से येस ऑर नो? येस सर. येस सर. म्हणजे लमसम अमाऊंट मध्ये पीसी मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याची, चार्ट तयार करण्याची गरजच नाहीये. ओके, डन? येस सर. ओके. ना आता मुद्दा काय उपस्थित होतो याच्यामध्ये, की सर पीसी तर ठरली, कंपनी द्यायचं, कंपनी किती पीसी देणार आहे ती ठरलेलं आहे. समजून चला की बाबा ही वरती अमाऊंट आली 69,450 रुपये. कुणाकडून येणार हे पैसे? पार्टनरशिप फर्मला, कंपनी लिमिटेड कडून. से येस ऑर नो? येस सर. येस. आता एक ऍडिशनल पॉइंट आपल्याला याच्यामध्ये पाहायचा असतो की कंपनी काय करते, पीसी तर आपण कॅल्क्युलेट केलं, तर प्रॉब्लेम मध्ये पीसीचं सेटलमेंट खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट दिलेले असतात, त्या ऍडजस्टमेंट नुसार आपल्याला पीसीचं सेटलमेंट करावं लागतं. म्हणजेच थोडक्यात कंपनी काय म्हणू शकते बघा, लक्ष द्या. कंपनी म्हणू शकते 69,450 रुपये कॅश मध्ये घ्या, विषय संपला. से येस ऑर नो? येस सर. येस. ओके. कंपनी काय म्हणू शकते पहा, 19,450 मी तुम्हाला कशामध्ये देते? कंपनी म्हणते पार्टनरशिप फर्मला किती रुपये देतो म्हणून सांगते बघा, कॅश मध्ये. बोला लवकर. 19,450.
आता टोटल किती येणे होते? 69,450. त्यापैकी कॅश मध्ये किती दिले? 19,450. बॅलन्स अमाऊंट जी राहिली ती कंपनी काय म्हणते माहिती आहे का? ते तुम्हाला आम्ही पैसे देत नाही, आम्ही आमच्या कंपनीचे काय देतो तुम्हाला? बोला लवकर. शेअर्स काय शेअर्स देतो? इक्विटी शेअर्स देतो म्हणून सांगेल. आता कंपनी इक्विटी शेअर्स देते म्हणजे काय? डायरेक्टली पार्टनर्सना ऑफर करत आहे की तुम्ही आमच्या कंपनीचे मालक बना. तुम्ही आमच्या कंपनीला व्यवसाय विकताय तर तुम्ही आमच्या कंपनीचे शेअर होल्डर बना. शेअर होल्डर जो असतो तो मालक असतो कंपनीचा. से येस ऑर नो? Yes. Yes. sir. आणि शक्यतो करून इक्विटी शेअर्स दिलेच जातात, त्याशिवाय कोणीही व्यवसाय सेल करत नाही बाळांनो. इक्विटी शेअर्स दिलेच जातात, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येईल. आता याच्यामध्ये काय झालं? पूर्ण कॅश दिली जाऊ शकते, काही कॅश दिली जाऊ शकते, काही इक्विटी शेअर्स मध्ये पैसे दिले जाऊ शकतात पीसीचे. काही वेळेला टोटल 69,450 चे शेअर्स दिले जाऊ शकतात. दॅट डझंट मॅटर. पीसी कशी सेटल केली जाईल हे प्रॉब्लेमच्या इन्फॉर्मेशन वरती बेस आहे. कॅशमध्ये पूर्ण अमाऊंट देतील, कॅशमध्ये थोडी अमाऊंट देतील, उरलेली अमाऊंटचे शेअर्स देतील किंवा पूर्ण अमाऊंटचे शेअर्स देतील. बरोबर आहे की नाही? आता इथं काय होतंय पहा, तिसरी केस अशी आहे. 19,450 कंपनी म्हणते कशात घ्या? कॅशमध्ये. आणि कंपनी परत काय म्हणते? 30,000चे आम्ही तुम्हाला काय देतो? इक्विटी शेअर्स देतो. आणि कंपनी काय म्हणत आहे? उरलेले जे काही 20,000 आहेत त्याचे आम्ही तुम्हाला काय देतो? डिबेंचर्स देतो. काय देतो? डिबेंचर्स देतो. से येस ऑर नो? येस सर. Yes. डिबेंचर्स म्हणजे काय? सर. डिबेंचर होल्डर्स म्हणजे काय आहेत की कंपनीचे हे स्टेक होल्डर्स आहेत ज्यांना कंपनी डिबेंचर सर्टिफिकेट इश्यूड करून त्यांच्याकडून 2च्या स्वरूपात पैसे घेत असते. आपल्याला इक्विटी शेअर्स घेतलं तर आपल्याला इक्विटी शेअर्स वरती डिव्हिडंड देईल कंपनी, आपण मालक बनणार. आणि डिबेंचर्स 20,000चे घेतले तर आपण डिबेंचर होल्डर झाल्यानंतर मालक बनणार नाही, तर आपण 20,000 रुपयांचं कंपनीला लोन दिलेलं आहे असं दिसेल आणि कंपनी आपल्याला पर मंथली, 3 मंथली, 6 मंथली त्याच्यावरती काय देईल? व्याज देईल, इंटरेस्ट देईल. तर हे पीसी सेटल होण्याचे काय आहेत? कॉम्बिनेशन्स आहेत. पूर्ण कॅश मध्ये देईल, कॅश अँड शेअर्स मध्ये देईल, पूर्ण शेअर्स मध्ये देईल पीसी, किंवा कॅश मध्ये थोडे पैसे देईल, शेअर्स मध्ये थोडे पैसे देईल आणि कशाच्या फॉर्म मध्ये पैसे देईल सांगा? डिबेंचर्स फॉर्म मध्ये. से येस ऑर नो ऑल ऑफ यू? येस सर. Yes. सर. ओके. आता दुसरं कॉम्बिनेशन काय आहे की काही शेअर्स देईल आणि काही डिबेंचर्स देईल, कॅश मध्ये पैसेच देणार नाही. काही पैसे कसे देईल? शेअर्स मध्ये. समजून चला शेअर्स मध्ये 50,000 रुपये दिले तर उरलेले 19,450 चे डिबेंचर्स देईल. असं हे कॉम्बिनेशन दिलेलं आहे बाळांनो. से येस ऑर नो? किंवा नुसते डिबेंचर्स देऊ शकते बाळांनो. These all conditions depends on the information provided into problem. तिथं तुम्हाला जास्तीत जास्त आणखीन समजेल. लक्षात आलेलं आहे का? हो सर. हो sir. मग आता लेक्चर मी तुम्हाला सांगतो 40 मिनिटाची मीटिंग असते. 40 मिनिटाच्या मीटिंगच्या वरती परत 10 मिनिटाचा हा ब्रेक येतो. लगेच लिंक सेंड करता येत नाही. झूमचं काय आहे तुम्हाला याच्यामध्ये नवीन हे त्यांचे रूल्स आलेले आहेत. तर 40 मिनिटाची मीटिंग माझी संपत आलेली आहे. बाय टुमारो या टॉपिक वरती आपण प्रॉब्लेम घेऊ, परंतु त्याच्या अगोदर दिलेल्या या नोट्स आतापर्यंतच्या ज्या आहेत 2 नंबर पेज पर्यंत तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत नोटबुक मध्ये. से येस ऑर नो? येस सर. Yes sir. 2 नंबर Yes, पेज sir. नोट झाल्या पाहिजेत. जर्नल एंट्रीच्या बाबतीत काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगेन. लगेच आता जर्नल एंट्रीज लक्षात येणार नाही, ते एखादा प्रॉब्लेम झाल्यानंतर लक्षात येईल. तर हे 2 नंबर पर्यंत तुम्ही लिहून काढा वहीमध्ये. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आणि मीटिंग मी एंड करतोय बाळांनो. 1 मिनिटापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. परचेस कन्सिडरेशन चेक करून घ्या व्यवस्थित आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ओके? कुणाला काय डाऊट आहे का?